नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोट्स इन मराठी या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. आज आपल्याकडे आहे डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचा आत्मचरित्र अग्निपंख. हो, आपण सगळ्यांनी त्यांच्या यशाबद्दल, त्यांच्या राष्ट्रपती पदाबद्दल ऐकलं आहे. पण आज आपण त्यांच्या बालपणीच्या काही निवडक प्रसंगांमध्ये खोलवर डोकावून पाहणार आहोत आणि समजून घेणार आहोत की त्या अनुभवांनी त्यांच्या व्यक्तिमत्वाचा पाया नेमका कसा रचला. हो, आणि हे महत्वाचं आहे कारण महान व्यक्ती एका रात्रीत घडत नाहीत. त्यांच्या जडणघडणीत लहान लहान पण अत्यंत महत्वाचे अनुभव असतात. अग्निपंख या पुस्तकातून आपण त्यांच्या बालपणीच्या रामेश्वरममधील जगाचा वेध घेणार आहोत. माधुरी शानभाग यांनी केलेला अनुवाद इतका सुंदर आहे की तो आपल्याला थेट त्या काळात घेऊन जातो. चला तर मग याच काळात जाऊया. डॉक्टर कलाम स्वतः सांगतात की त्यांच्या बालपणीच्या जगात पुस्तकं ही एक अत्यंत दुर्मिळ, मौल्यवान वस्तू होती. आजच्यासारखं लायब्ररी किंवा इंटरनेटचं जग नव्हतं. मग अशा परिस्थितीत ज्ञानाची भूक कशी भागणार? आणि इथेच त्यांच्या आयुष्यात एका महत्त्वाच्या व्यक्तीची भूमिका सुरू होते. STR माणिक्कम हे क्रांतिकारक राष्ट्रभक्त होते आणि त्यांच्या घरी पुस्तकांचा एक छोटासा खजिनाच होता. त्यांनीच लहानग्या कलामांना पुस्तकं वाचायला प्रोत्साहन दिलं, किंबहुना वाचनाची गोडी लावली. म्हणजे माणिक्कम यांनी त्यांना ज्ञानाच्या एका अमूर्त जगाची ओळख करून दिली. पण त्याचवेळी एक दुसरी व्यक्ती होती जी त्यांना रोजच्या खऱ्याखुऱ्या घडामोडींच्या जगाशी जोडत होती. आणि ते होते त्यांचे भाऊ शमसुद्दीन. हो, शमसुद्दीन यांची भूमिका खूपच रंजक आहे. ते रामेश्वरममध्ये वर्तमानपत्र विकण्याचा व्यवसाय करायचे. किंबहुना ते एकटेच वितरक होते. पंबनहून रेल्वेने येणारे पेपरचे गठ्ठे स्वीकारून ते घरोघरी वाटण्याचं काम ते एकटेच करायचे. म्हणूनच पुस्तकात त्यांच्या व्यवसायाला एक खांबी तंबू असं म्हटलं आहे, नाही का? अगदी. शमसुद्दीन यांच्या कामाकडे आजच्या काळात आपण कदाचित फक्त एक पेपर टाकणारा मुलगा म्हणून पाहू. पण त्या काळात त्या छोट्या गावात त्यांच्या कामाचं महत्त्व नेमकं काय होतं? ते फक्त बातम्या पोचवत होते की त्याहून अधिक काही करत होते? खूपच छान मुद्दा आहे हा. ते फक्त कागद वाटत नव्हते. ते खरं तर एका बेटावर असलेल्या गावाला उर्वरित जगाशी जोडणारा दुवा होते. विचार करा, तो स्वातंत्र्याच्या चळवळीचा काळ होता. गावातल्या लोकांना महात्मा गांधी काय करत आहेत, देशात काय घडामोडी सुरू आहेत, हे समजून घेण्याची प्रचंड उत्सुकता होती. आणि हे वर्तमानपत्रच त्यांची माहिती मिळवण्याची एक खिडकी होती. बरोबर. आणि फक्त राजकीय बातम्याच नाहीत. मी वाचलं की लोकांना इतरही अनेक गोष्टींमध्ये रस होता. कोणी चेन्नईच्या बाजारातले सोन्या चांदीचे भाव जाणून घेण्यासाठी उत्सुक असायचं, तर काही जण हिटलर आणि बॅरिस्टर जिनांबद्दल गंभीरपणे चर्चा करायचे. अगदी. आणि यात भर म्हणून त्या काळात तामिळनाडूमध्ये एका मोठ्या सामाजिक चळवळीचे वारे वाहत होते. पेरियार EV रामस्वामी यांची चळवळ, जी त्या काळात समाजात रूढ असलेल्या जातीय विषमतेवर आणि अंधश्रद्धेवर थेट प्रहार करत होती. याबद्दल जाणून घेण्याची लोकांमध्ये विशेष उत्सुकता होती. म्हणजे ते वर्तमानपत्र केवळ माहितीचं साधन नव्हतं, तर ते लोकांच्या बौद्धिक आणि सामाजिक चर्चेचं केंद्र होतं. आणि या सगळ्यामधली सर्वात मजेशीर गोष्ट म्हणजे लहानग्या कलामांना त्यावेळी वाचता येत नव्हतं. मग या वर्तमानपत्राचा त्यांच्यासाठी काय उपयोग होता? हीच तर निरागस गंमत आहे. ते दिनमणी नावाच्या तमिळ वर्तमानपत्रातली फक्त चित्र बघायचे. शमसुद्दीन लोकांना पेपर वाटायला निघण्याआधी कलाम पटकन त्या गठ्ठ्यात डोकावून चित्रांवरून जगाचा अंदाज घ्यायचे. ती त्यांची जगाकडे पाहण्याची एक वेगळीच खिडकी होती. पण 1939 साली दुसऱ्या महायुद्धाची घोषणा झाली आणि या शांत छोट्याशा गावावरही त्याचे परिणाम दिसू लागले. सुरुवातीला तर एक खूपच अनपेक्षित परिणाम झाला. हो, बाजारात अचानक चिंचोक्यांना प्रचंड मागणी आली. कलाम सांगतात की त्यांनाही कळत नव्हतं की असं का होतंय, पण त्यांनी संधी ओळखली. ते रोज चिंचोके गोळा करून मशिदीजवळच्या एका दुकानात विकायचे. आणि यातून त्यांना मिळायची त्यांची दिवसाची कमाई 1 आणा. 1 आणा. त्या काळात एका 8 वर्षांच्या मुलासाठी 1 आणा म्हणजे खूप मोठी गोष्ट होती. हो ना. कदाचित त्यातून एखादी छोटी मोठी खाऊची वस्तू विकत घेता येत असेल. ही त्यांची पहिली स्वतःच्या श्रमाची कमाई होती. पण हा तर युद्धाचा एक छोटा गमतीशीर परिणाम होता. खरा परिणाम लवकरच दिसू लागला. भारताला युद्धात सामील होण्यास भाग पाडलं गेलं आणि देशात आणीबाणी लागू झाली. याचा थेट परिणाम रामेश्वरमच्या दळणवळणावर झाला. तो असा की पंबनहून येणारी रेल्वेगाडी जी आधी रामेश्वरमला थांबायची ती आता थांबेनाशी झाली. ती न थांबता थेट पुढे जाऊ लागली. यामुळे वर्तमानपत्रांचे गठ्ठे गावात पोचवण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला.
बरोबर. आणि यावर एक नवीन उपाय शोधण्यात आला. चालत्या रेल्वेगाडीतूनच वर्तमानपत्रांचे गठ्ठे रामेश्वरम ते धनुषकोडी रेल्वे मार्गावर खाली फेकले जाऊ लागले. आता हे वेगात फेकलेले गठ्ठे गोळा करणं हे एक नवीन आणि आव्हानात्मक काम होतं. आणि याच आव्हानातून कलामांच्या आयुष्यात एक मोठी संधी आली. हे गठ्ठे गोळा करण्यासाठी शमसुद्दीनला एका मदतनीसाची गरज होती आणि ती जागा अर्थातच कलामांनी भरून काढली. हो, ही होती त्यांची आयुष्यातली पहिली खरी नोकरी, कष्टाची कमाई. ही गोष्ट मला नेहमीच खूप भावते. आजच्या जगात आपण मुलांना स्वावलंबनाचे धडे देण्याचा प्रयत्न करतो, पण इथे परिस्थितीनेच त्यांना तो सर्वात मोठा धडा शिकवला. ते स्वतः 50 वर्षानंतरही सांगतात की त्या पहिल्या कष्टाच्या कमाईचा अभिमान त्यांच्या मनात आजही ओसंडून वाहतो. खरंच. ती कमाई पैशांपेक्षा कितीतरी मोठी होती. ती आत्मविश्वासाची, जबाबदारीची आणि स्वावलंबनाची कमाई होती. खरंच. म्हणजे एका बाजूला परिस्थितीमुळे आलेलं संकट आणि दुसऱ्या बाजूला त्याच संकटातून निर्माण झालेली संधी. या आर्थिक स्वावलंबनाच्या धड्यासोबतच त्यांच्यावर कौटुंबिक मूल्यांचाही खूप खोलवर परिणाम झाला होता. त्यांनी आई-वडिलांकडून मिळालेल्या संस्कारांबद्दल खूप कृतज्ञतेने लिहिलं आहे. हो, वडिलांकडून त्यांना 2 महत्त्वाच्या गोष्टी मिळाल्या, प्रामाणिकपणा आणि स्वयंशिस्त. तर आईने त्यांना दिली चांगल्यावर विश्वास ठेवण्याची आंतरिक शक्ती आणि दयाळूपणा. ही मूल्य म्हणजे केवळ ऐकलेल्या गोष्टी नव्हत्या, तर ती त्यांच्या दैनंदिन जीवनाचा भाग होती. त्यांच्या भावंडांनीही तीच मूल्य उचलली. पण कौटुंबिक संस्कार तर अनेकांना मिळतात. कलामांच्या बाबतीत जे वेगळं घडलं ते म्हणजे त्यांच्या आयुष्यात 2 अशा व्यक्ती आल्या ज्यांनी त्यांना पुस्तकांच्या आणि घराच्या पलीकडचं जग दाखवलं, जलालुद्दीन आणि शमसुद्दीन. आणि तुम्ही जो मुद्दा मांडलात तो खूप महत्त्वाचा आहे. कारण इथेच कलाम इतरांपेक्षा वेगळे का ठरले याचं उत्तर दडलेलं आहे. ते स्वतः म्हणतात की जलालुद्दीन आणि शमसुद्दीन यांच्या सहवासामुळे ते स्वतंत्र विचारांचे बनले. जलालुद्दीन, जे नंतर त्यांचे मेहुणे झाले, त्यांच्याबद्दल तर ते खूप सुंदर वाक्य वापरतात. शाळेत शिकायला न मिळालेलं शहाणपण मी जलालुद्दीनकडून शिकलो. हे वाक्य खूप काही सांगून जातं. नेमकं काय असेल हे शाळेबाहेरचं शहाणपण? याचा अर्थ म्हणजे व्यावहारिक ज्ञान. निसर्गाचं निरीक्षण कसं करावं, माणसांना कसं ओळखावं, परिस्थितीचा अंदाज कसा घ्यावा, हे ज्ञान कुठल्याही अभ्यासक्रमात शिकवलं जात नाही. जलालुद्दीन त्यांना समुद्रकिनाऱ्यावर घेऊन जायचे, त्यांना अध्यात्म, विज्ञान आणि विश्वाच्या पसाऱ्याबद्दल सांगायचे. वा. त्यांनी कलामांच्या कल्पनाशक्तीला जणू पंखच दिले. अगदी पंख दिले. आणि दुसरे गुरु म्हणजे शमसुद्दीन. त्यांच्याकडून मिळालेली शिकवण तर आणखीनच सूक्ष्म आणि विलक्षण आहे. ते म्हणतात, शमसुद्दीनकडून मी चेहऱ्यावरून दुसऱ्याच्या मनातले, शरीराची आणि डोळ्यांची भाषा ओळखायला शिकलो. यालाच आजच्या जगात आपण इमोशनल इंटेलिजन्स म्हणतो. शब्दांच्या पलीकडे जाऊन माणसाच्या भावना समजून घेण्याची कला. आणि विचार करा, हीच कला त्यांना पुढे ISRO आणि DRDOमध्ये हजारो शास्त्रज्ञांची टीम लीड करताना किती उपयोगी पडली असेल. बरोबर. केवळ तांत्रिक ज्ञान नाही, तर लोकांना समजून घेण्याची, त्यांना प्रेरित करण्याची ही क्षमता त्यांच्या यशाचं एक मोठं कारण ठरली. आणि याचा पाया बालपणीच घातला गेला होता. म्हणजे पुस्तकी ज्ञान, व्यवहारी शहाणपण आणि भावनिक बुद्धिमत्ता या तिन्हींचा पाया त्यांच्या बालपणीच किती पक्का झाला होता. आणि याच एकत्रित शक्तीच्या जोरावर त्यांनी आयुष्यातला पहिला मोठा आणि धाडसी निर्णय घेतला. हो, म्हणजे पुढील शिक्षणासाठी आपलं गाव, आपलं रामेश्वरम सोडण्याचा त्यांना जिल्ह्याच्या ठिकाणी रामनाथपुरमला जायचं होतं. जेव्हा त्यांनी वडिलांकडे परवानगी मागितली, तेव्हा त्यांचे वडील जे बोलले ते केवळ कलामांसाठी नाही, तर प्रत्येक पालकासाठी आणि प्रत्येक मुलासाठी एक धडा आहे. हो, त्यांचे वडील म्हणाले, अबुल, तुला मोठे व्हायचे असेल तर गाव सोडून शिक्षणासाठी बाहेर जायलाच हवे. आणि मग त्यांनी एक खूप सुंदर उदाहरण दिलं. त्यांनी सीगल पक्षाचं उदाहरण दिलं. ते म्हणाले, सीगल पक्षी घरटे सोडून एकटे दूरवर उडत जातात आणि नवे प्रदेश शोधतात. तसं या मातीचा आणि इथल्या स्मृतींचा मोह सोडून तुझ्या इच्छा आकांक्षा जिथे पूर्ण होतील तिथे तुला जायला हवे. किती मोठा विचार आहे हा. खूपच मोठा. पुढे ते म्हणाले, आम्ही आमच्या प्रेमाने तुला बांधून ठेवणार नाही. आपल्या मुलाच्या विकासासाठी त्याला स्वतःपासून दूर पाठवण्याचं हे धैर्य आणि निस्वार्थ प्रेम खरंच विलक्षण आहे. वडील तयार होते, पण आईचं मन कसं तयार होणार? तिला काळजी वाटत होती. तरीही शमसुद्दीन आणि जलालुद्दीन त्यांच्यासोबत रामनाथपुरमला गेले, त्यांची शाळेत नोंदणी केली, राहण्याची सोय केली. पण एका मोठ्या शहरात, श्वॉर्ट्झ हायस्कूलच्या त्या नवीन वातावरणात लहानग्या कलामांचा जीव रमेना.
आणि हे खूप स्वाभाविक आहे. 50,000पेक्षा जास्त लोकवस्तीच्या त्या शहरात त्यांना रामेश्वरमसारखा एकजिन्सीपणा, तो आपल्यापणा कुठंच जाणवत नव्हता. त्यांना घराची, आईच्या हातच्या जेवणाची प्रचंड ओढ लागायची. ते स्वतः लिहितात, इथे असलेल्या शिक्षणाच्या उद्दंड संधींपेक्षा आईच्या हातच्या गोड पोळ्यांची ओढ मला मोलाची वाटत असे. ही किती प्रामाणिक आणि मनाला भिडणारी कबुली आहे. यातून दिसतं की ते काय जन्मतःच अतिमानव नव्हते. त्यांच्यातही आपल्यासारख्याच सामान्य भावना होत्या, असुरक्षितता होती. पण इथेच खरा फरक दिसतो. भावना सामान्य होत्या, पण त्या भावनांवर मात करण्याचा निश्चय असामान्य होता. त्यांनी हळूहळू मन घट्ट केलं, कारण त्यांना एक गोष्ट स्पष्ट दिसत होती. त्यांच्या वडिलांनी त्यांच्यावर एक मोठी जबाबदारी टाकली होती, एक स्वप्न पाहिलं होतं. त्यांना कलेक्टर व्हायचं होतं. त्यांच्या वडिलांची इच्छा होती की त्यांच्या मुलाने खूप शिकावं आणि कलेक्टर बनावं. आणि वडिलांचं ते स्वप्न पूर्ण करणं हे आपलं कर्तव्य आहे हे त्यांनी ओळखलं. त्यासाठी रामेश्वरममधली सुरक्षितता आणि ते प्रेमळ वातावरणाचा त्याग करणं गरजेचं होतं. हो. आणि याच त्यागातून, याच निश्चयातून आणि बालपणी मिळालेल्या त्या बहुरंगी अनुभवातून भारताच्या एका महान सुपुत्राची जडणघडण झाली. तर या सगळ्या चर्चेतून एक गोष्ट स्पष्ट होते. डॉक्टर कलाम यांची जडणघडण म्हणजे अनेक गोष्टींचा एक सुंदर संगम होता. त्यात आईवडिलांनी दिलेली प्रामाणिकपणा आणि दयाळूपणाची मूल्य होती. त्यात माणिकम यांच्यासारख्या मार्गदर्शकाने लावलेली ज्ञानाची गोडी होती, शमसुद्दीन आणि परिस्थितीने शिकवलेला स्वावलंबनाचा धडा होता, आणि जलालुद्दीनकडून मिळालेलं शाळेबाहेरचं शहाणपण होतं. आणि या सगळ्याच्या वरताण म्हणजे मोठं ध्येय गाठण्यासाठी स्वतःच्या कम्फर्ट झोनमधून बाहेर पडून त्याग करण्याची तयारी, जी त्यांना त्यांच्या वडिलांच्या दूरदृष्टीमुळे मिळाली. हा पाठ फक्त एका व्यक्तीच्या बालपणाची गोष्ट नाहीये, पण तो आपल्यालाही प्रेरणा देतो. अगदी. जाता जाता ऐकणाऱ्यांसाठी एक विचार सोडून जातो. पाठात उल्लेख आहे की जलालुद्दीन यांच्याकडून डॉक्टर कलाम शाळेत न मिळालेले शहाणपण शिकले. आपणही आपल्या आयुष्यात शाळेच्या किंवा कॉलेजच्या 4 भिंतींच्या बाहेर अशा अनेक गोष्टी शिकत असतो. त्या कोणत्या गोष्टी आहेत ज्या पुस्तकात नाहीत, पण ज्यांनी आपलं आयुष्य घडवलं? आपल्या आयुष्यातले जलालुद्दीन कोण आहेत यावर नक्की विचार करा.